पोर्तुगीजांच्या सत्तेतून मराठ्यांनी 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला मुक्त केल्याच्या घटनेनिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तिदिन साजरा करण्यात आला। सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर यांनी ठाण्याचा ऐतिहासिक वारसा तरुणांनी जपावा असं आवाहन केलं। ठाणे कारागृह हे स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाशी जोडलेलं महत्त्वाचं ठिकाण असून येथे स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। म्युरल्सच्या माध्यमातून ठाण्याचा इतिहास जतन करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान ठाणे कारागृह हलवण्याच्या हालचालींना ठाणेकरांचा विरोध असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। कारागृह परिसरातील विकास कामं सुरू असताना स्थलांतराचा निर्णय झाल्यास त्याला विरोध केला जाईल असं देखील श्री केळकर यांनी स्पष्ट केलं। आज या ठिकाणी गेली 12 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो। याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्या पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी लोकांना त्रास दिला, प्रत्येक ठाण्यातल्या घरातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी डांबून ठेवलं, तो किल्ला जो आहे तो मुक्त केला पाहिजे आणि तो हा दिवस आहे 27 मार्च 1737। आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे।